चालू करूया. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी विवेक पवार. आज एका वेगळ्या विषयावर आपण संवाद साधतोय. त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. नमस्कार नमस्कार. जय शिवराय सर्वांना. मागच्या 2-2.5 महिन्यापासून आपण बघतोय की सगळ्याकडं कोरोनाचा आवाज चालू आहे. कोरोना 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 सगळं चालू आहे. तर त्या कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा एखादा वेगळा विषय घेऊन यावा अशी कल्पना मला सुचली आणि ही संधी मला आपल्या युवा बातमीच्या टीमने दिली. त्याबद्दल सर्वप्रथम युवा बातमीच्या या टीमचं मी आभार व्यक्त करतो की ही संधी दिली. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देऊ या हिशोबानं, या ध्येयानं आपण हा कार्यक्रम चालू करत आहोत. आजचा हा वेगळा विषय आहे. आपल्या विषयाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन हीच आपल्या शिवाजी महाराजांना खरी मानवंदना. आता 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा येतोय. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काहीतरी चांगला विषय घेऊन लोकांसमोर यावं अशी मनात इच्छा होती आणि हा विषय मला सापडला. गडकिल्ल्यांच्या संवर्धनात आम्ही सुद्धा काम करतो. आपल्यापैकी बरेचसे काम करत असतील. त्यामुळं हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. हा विषय सगळ्यात वेगळा आहे. म्हणून हा विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. ज्या मातेच्या कुशीमध्ये हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, ज्यावेळी स्वराज्य हे काय लोकांना माहीतही नव्हतं, त्यावेळेस आपल्या पुत्राला त्यांनी स्वराज्य काय असतं हे सांगितलं. लोकांसाठी स्वराज्य निर्माण करा असं सांगितलं आणि लहानपणापासून तशी वागणूक दिली, तशी शिकवण दिली त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. त्याचबरोबर ज्या महापुरुषानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण केलं, अवघ्या 16व्या वर्षी तिकोना नावाचा किल्ला जिंकून अवघ्या 16व्या वर्षी तोरणा नावाचा ते आपले सर्वांचे आदरस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर ज्या महापुरुषानं हे स्वराज्य अखंडपणे पुढे चालविलं, या स्वराज्याला जपलं आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं, आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं, प्रसंगी आपल्या सर्व प्राणाचं बलिदान दिलं, ते युगपुरुष राष्ट्रपती आपले संभाजी महाराज. या तीनही महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करूया आणि आपल्या विषयाची सुरुवात करूया. तर विषय तुम्हाला कळलेलाच आहे की गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीतला हा विषय आहे. संवादाच्या बाबतीत मी सर्वप्रथम सांगतो की आपण दोन्ही बाजूनी संवाद करूया. फक्त मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही. तर तुम्ही तुमचे देखील काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा. एक शेवटचे जे 10-15 मिनटं असतात ते आपण हे शेवटचे 10-15 मिनटं या संवादासाठी आपण राखून ठेवूया. हे प्रश्न उत्तर आपण शेवटी घेऊया. तुम्ही आताच प्रश्न विचारून ठेवू शकता. तर सर्वप्रथम मी रेंज ट्रेकर्स ग्रुप्सतर्फे तुमच्या सर्वांसमोर बोलतोय. रेंज ट्रेकर्स ग्रुप आम्ही पुण्यामध्ये स्थापन केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन करणं, त्यांची स्वच्छता राखणं, इतिहासाला मानवंदना देणं, महाराजांचं तळपळत जे भविष्य आहे, जे इतिहास होता त्या इतिहासाला अबाधित ठेवणं हे आमच्या रेंज ट्रेकर्स ग्रुपचं काम आहे. आणि त्या रेंज ट्रेकर्स ग्रुपतर्फे या युवा बातमीच्या पेजवर मी तुमच्याशी सर्वांसमोर संवाद साधतोय. जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना. बरेचसे आता जॉईन होतात. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आपण बघतो की गडकिल्ल्यांच्या बाबतीत एक छान एका छत्रपती आपल्यांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्याच्या संदर्भात बाबासाहेब पुरंदरे एका ठिकाणी खूप छान वाक्य लिहून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात की असंख्य किल्ले अनेक गड, मराठी मुलकाची बातच न्यारी. असंख्य किल्ले अनेक गड, मराठी मुलकाची बातच न्यारी. चला रक्षण करूया इतिहासाचे, चला रक्षण करूया इतिहासाचे, जपूया ही वैभव संपदा सारी, जपूया ही वैभव संपदा सारी. त्याच्यामुळे जे हे आपलं वैभव आहे, जी आपली संपदा आहे, जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी निर्माण केलं आहे, त्या गडकिल्ल्यांचा जपणूक केली पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा विषय आपण सगळ्यांसमोर मांडतोय. तर सर्वप्रथम माझ्या मनात हा विषय कसा निर्माण झाला किंवा आम्ही रेंज ट्रेकर्स ग्रुपची स्थापना करताना आम्ही कशा पद्धतीने स्थापना केली किंवा ह्या सर्वप्रथम गडकिल्ल्यांचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना पुनरुज्जीवित केलं पाहिजे, हा विचार कसा आला त्याच्याबद्दल एक छोटासा किस्सा सांगतो. पुण्यामध्ये जॉबला असताना जुलै-ऑगस्टच्या महिन्यामध्ये मी माझ्या मित्रांसमोर एक कुठंतरी ट्रेकिंगला जाऊ असं आयोजन केलं होतं. आम्ही ट्रेकिंग निवडला होता तेव्हा राजगड टू तोरणा हा एक 2 गडांमधला जो प्रवास आहे, एका ठिकाणी राजगड आणि दुसऱ्या ठिकाणी तोरणा आहे, या दोन्हीतलं डिस्टन्स जवळपास 18 किलोमीटर आहे
आणि हे 18 किलोमीटर डिस्टन्स आपण 2 दिवसामध्ये पायी चालत या गडकिल्ल्यावरून त्या गडकिल्ल्यावर जायचं. हा एक विषय सर्वप्रथम आम्ही सगळ्यांसमोर मांडला. मी माझ्या सर्व मित्रांना घेऊन आम्ही सर्वजण त्या ट्रेकिंगसाठी गेलो. त्या ट्रेकिंगसाठी गेलत असताना पहिल्यांदा राजगडावर गेलो, नंतर तोरणावर गेलो. तोरणावर जाताना सुद्धा लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला होता. कशासाठी? तर स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं या हेतूनं त्यांनी तोरणा जिंकला. आणि पुढं राजगडला तिथे त्यांनी बांधकाम चालू केलं. तब्बल 14 वर्षांनंतर राजगड बांधून झाला आणि महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील 25 वर्ष हे राजगडवर आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे. त्यामुळे राजगड आणि तोरणा या दोन्ही किल्ल्यांचा अभ्यास करताना, या दोन्ही किल्ल्यांवर फिरताना आम्हाला सर्वप्रथम असं लक्षात आलं की या गडकिल्ल्यांवर जे महाराजांनी तयार केलं होतं ते आजकाल काहीच नाही आहे. त्या गडकिल्ल्यांचं वैभव म्हणजे काय असतं? गडकिल्ल्या म्हणजे आपली अफाट अशी पसरलेली माची, सह्याद्रीतले ते जंगल, ते सर्व झाडं, ते सर्व वृक्ष, ही संपत्ती, ही संतती कुठेतरी लोप पावत चालली होती. आम्ही फिरत असताना आम्हाला लक्षात आलं की आज जर महाराज वरून बघत असतील, छत्रपती शिवाजी महाराज जर वरून बघत असतील की मी यासाठी गड केले, यासाठी किल्ले बांधले, स्वराज्यासाठी बांधले, याचा युवक किंवा आजची परिस्थिती त्या गडकिल्ल्यांना कशी बांधून ठेवलेली आहे. तिथं अनेक प्रकारची घाण झालेली आहे. त्याचबरोबर तिथं वृक्ष अवेलेबल नाही आहेत, तिथं झाडांचं संगोपन होत नाही. झाडं सुद्धा, जेवढी सह्याद्रीची संपत्ती झाडं होते ते झाडं सुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळे हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही तेव्हा बघत होतो. आम्हाला लक्षात आलं की महाराज वरून बघत असतील तर आम्हाला म्हणत असतील, अरे युवकांनो, आता तरी आमच्या गडकिल्ल्यांसाठी तुम्ही काहीतरी करा, की मी ही जी संपत्ती बांधून ठेवलेली आहे याचं रक्षण तरी करा. त्याच्यामुळे हा विचार घेऊन ते छत्रपती शिवाजी महाराजांचं ते एक रूप आठवून आम्ही या संस्थेची रेंज ट्रेकर्स ग्रुपची त्या दिवशीच स्थापना केली. आणि तो अखंड 18 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गडकिल्ल्यांचं संगोपन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तेव्हापासून ते आज वर्ष होतं, 1 वर्ष होते आम्ही जवळपास त्याच्या कामामध्ये गुंतून आहोत, गडकिल्ल्यांचं संरक्षण करतो आहोत. खूप जण नवीन जॉईन होत आहेत. सगळ्यांना जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. आपण आपल्या विषयाकडे परत वळूया. अशा पद्धतीने त्या रेंज ट्रेकर्स ग्रुपची स्थापना झाली. रेंज या शब्दाचा अर्थ होतो 2 गोष्टीमधील प्रवास. सध्या अडकळीत पडलेले गडकिल्ले, दुर्लक्षित झालेले गडकिल्ले, ते सुंदर सुशोभित झाडांनी नटलेले गडकिल्ले, असा या 2 गोष्टीतला प्रवास आपल्याला या रेंज ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून बरेचसे जॉईन होतात. सर्वांना जय शिवराय. विषयाकडे वळूया आपण. जय शिवराय. आपलं हे चालत राहील कम्युनिकेशन. तर ग्रुप काढावा अशी कल्पना सुचली. गड त्याच्यानंतर आले. आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून अनेक चढउतार बघितले. खूप छान काय. धन्यवाद, धन्यवाद. आपण शेवटी घेऊ हा प्रश्नोत्तराचा तास किंवा तुमच्या सगळ्या कमेंटला मी रिस्पॉन्स करतो. मच्छिंद्र जेठे आमचे मित्र आहेत, आशिष जोशी आमचे मित्र आहेत. हो, तुम्ही राहा, पण खूप छान कार्य करत आहात. विवेक पवार पाटील, धन्यवाद, धन्यवाद सगळ्यांचे. तर ही रेंज ट्रेकर्स ग्रुपची स्थापना केली, त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. आणि हे काम करताना सुद्धा आम्हाला अनेक चढउतार आले. अनेक चढउतार हे कशा पद्धतीने येतात? कुठलाही नवीन ग्रुप काढला, कुठलीही नवीन संकल्पना करायची म्हटली की लोक येतात, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आल्या, त्याचबरोबर निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आल्या. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही गोष्टी घेऊन चालाव्या लागतात. त्याच्याबद्दल एक तुम्हाला छोटासा एक किस्सा सांगतो, एक कथा आहे. एक खूप चांगली गोष्ट एका ठिकाणी मी वाचली होती. एका गावामध्ये सगळ्या लोकांनी मिळून असं ठरवलं, ते गावाच्या बाहेर एक टेकडी होती. सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण आपल्या गावातल्या 15 पोरांना घेऊन त्या टेकडीवर पळत जाण्याची, म्हणजे रेसिंगची एक शर्यत लावूया. गावाच्या बाहेर टेकडी आहे, टेकडी खूप उंच आहे, खूप मोठी आहे. तिथं आजपर्यंत रनिंग करत करत पळत पळत कोणीही गेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्या गावकऱ्यांनी असं सांगितलं की आपण सगळ्यांना घेऊन, जे तरुण आहेत त्या एक 10-15 तरुणांना घेऊन हे रनिंगचा कार्यक्रम आयोजित करू, रेस करू, पळत 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 त्या टेकडीवर जायचं. तर ही आयोजित झाली, सगळ्यांकडे बातमी पोहोचली, सगळ्यांनी बॅनर वगैरे टाकले, की सगळ्यांनी माध्यमातून सुद्धा असं समजलं की सगळ्यांनी प्रचार केला की अशा पद्धतीची एक शर्यत आहे आणि आपण सर्वांनी गेलं पाहिजे. आणि खूप लोक जमा झाले, त्याच्यात रजिस्ट्रेशन झाले. 20 जणांचे नावं आले. 20 तरुण म्हणले की हो, आमचं सळसळतं रक्त आहे आणि काही केलं तरी आम्ही हा जो डोंगर आहे, आम्ही हा डोंगर पार करणार. सगळ्या गावात दवंडी झाली की उद्या सकाळी 7 वाजता वगैरे असा कार्यक्रम आहे आणि हे सगळे पळत पळत त्या गडकिल्ल्यानं त्या याच्यावर डोंगरावर जाणार आहेत, सर्वांनी या. तर हे जे 20 मुलं होते यांचं गावात खूप नाव होऊ लागलं की असं असं हे 20 जण जात आहेत बाबा त्या डोंगरावर, ज्या डोंगरावर पळत आजपर्यंत कोणीच गेलेलं नाही आहे. अशा पद्धतीने हे सुरू झालं. आणि आता 20 जण जाणार म्हणल्यावर गावातल्या सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटायला लागलं. परंतु काही नकारात्मक पद्धतीचे लोक असतात जे त्यांना सांगतात,
गावामध्ये सगळीकडे प्रचार झाल्यानंतर ते 20 जणांपैकी 10 जण असे एक वेगवेगळ्या पद्धतीने गावात फिरत होते, सांगत होते की आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. गावातल्या लोकांना विचारत होते त्या टेकडीबद्दल. आणि फिरत असताना त्याच्यातल्या गावकऱ्यांनी सांगितलं की अरे त्या 5 जणांना सांगितलं की अरे तुम्ही मूर्ख आहे का, त्या टेकडीवर जाऊ नका, टेकडी खूप उंच आहे, पायी पायी चालत जाऊ शकत नाही आपण. चालत चालत आम्ही कुठं 2-3 तासाला पोहोचतो, तुम्ही पायी पायी कसे, तुम्ही चालत चालत कसे पोहोचणार आहे, पायी पायी जायला 2-3 तास लागतात. तर ते मुलं परेशान झाले की अरे बापरे, असे लोक सांगतात कसं करायचं आता, टेकडीवर जायचं नाही, पद्धतीनं जाऊ शकत नाही मी. आता राहिले 15 जण, 20 की 5 जण मागे, 15 राहिले. 15 सगळे व्यायाम केले, जॉगिंग केले, 5 वाजता उठले आणि 7 वाजता त्या टेकडीच्या पायथ्याशी हजर झाले. गावातले खूप लोक जमा झाले. अजून गावकऱ्यांनी चर्चा केली, अरे 15 जणांना काही कळत नाही, ते 5 जण किती हुशार आहेत, त्या 5 जणांनी माघार घेतली, यांच्यातल्यांना कळायला पाहिजे, वर परत परत कशाला जाता, दमून जासाल, एकच आयुष्य आहे, एका आयुष्यात कशाला पळायचं, थांबायचं, निवांत जीवन जगायचं, असं सांगितलं. असं सांगितल्यानंतर त्या 15 पैकी दुसरे 5 जण सुद्धा कट झाले. या गावकऱ्यांचं आजूबाजूचं लोक ऐकून अरे बापरे, आपण कसं काय जाणार वर आता. आता उरले फक्त 10 जण आणि 10 जणांमध्ये जोरदार शर्यत सुरू झाली. सकाळी 7 वाजले, घंटा वाजला, चेअरमन आले, पोलीस पाटील आले, रेस स्टार्ट म्हणले आणि सगळ्यांनी रेस स्टार्ट करायला सुरुवात केली. जे 10 जण होते पळत 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 वर जात होते आणि सगळ्यांना जिंकायचे, मला जिंकायचे, अशा पद्धतीने ते चालले. आणि पळत पळत जाताना शेवटचा 10वा होता. तर तो 10वा एकदम थकून गेला आणि त्याच्या परत ते कानाचे शब्द गुजर आले की अरे हो, ते लोक जे म्हणले होते ते खरे होते की खूप मोठा पर्वत आहे, आपण चढू शकत नाही. तो तिथे थांबला. तो तिथे थांबल्यानंतर 9वा त्याला बघितला, अरे हा 10वा थांबलाय, आपण पण थांबू. 9वा थांबला, 10वा थांबला, पुढचे 3 जण त्याला बघत होते, अरे बापरे तो थांबला यार, तो थकला, आपण पण थकलो, आपण थांबू, जाऊ द्या, शर्यत कॅन्सल करून टाकू. आणि त्याच्यापैकी 5 जणांनी तिथंच हार मानली. आता उरले 5 जण. 20 पैकी शर्यत कंप्लीट करण्यासाठी आज फक्त 5 जण आले होते आणि 5 जण ते गड चढत होते. तो किल्ला, तो जो पर्वत होता त्या गावाच्या बाहेरचा, तो चढत होते. आणि ते 5 जण चढत असताना सुद्धा त्या खालच्या 5 जणांकडे बघून वरचे जे 4 जण होते त्यांचं सुद्धा धैर्य सुटलं की जाऊ द्या, शर्यत जिंकून काय करायचंय, ते थांबले, आपण पण थांबू, म्हणजे कोणी जिंकणारच नाही. आणि सगळे थांबले, परंतु एकच मुलगा असा होता की तो सरळ वर चढत होता. आणि वर चढून 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 तो पर्वतावर गेला, तिथं झेंडा रोवला, त्याचा जिंकला म्हणून घोषित झाला, तिथून खाली आला आणि त्याचा सत्कार करायला लागले. त्याचा सत्कार केला आणि सगळे परेशान झाले की बापरे, 19 जणांनी माघार घेतली, पण एकच माणूस एवढा वर कसं काय गेला असेल. सगळे एकमेकांना प्रश्न विचारू लागले, एकमेकांना सगळे प्रश्न विचारू लागले. आणि तेवढ्यात त्याचा जो सख्खा भाऊ होता त्याला बोलवलं की बाबा हा कसं काय चढला, तुम्ही थोडं याच्याबद्दल सांगा आम्हाला, कशा पद्धतीने यांनी मेहनत केली, कशा पद्धतीनं तयारी केली पर्वतावर चढण्यासाठी. तेव्हा त्याच्या भावानं सांगितलं की तयारी वगैरे असं काही नाही, हा जो आमचा भाऊ आहे तो मुळात बहिरा आहे, आमच्या भावाला काही ऐकूच येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जरी सांगत असताल की त्याला जाऊ नको जाऊ नको, बाकीचे जरी लोक ओरडत असतील की वर पोहोचू नको, शर्यत जिंकू शकत नाही, पण त्याला ते ऐकू येत नाही. त्याच्यामुळे तो सरळ चढला आणि जिंकला. त्याच्यामुळं आज प्रत्येक सकारात्मक काम करताना, काही चांगलं काम करताना बहिरा होण्याची आवश्यकता आहे. डोळे उघडे ठेवून ते काम करायचं, पण लोकांचं जास्त ऐकून काम करायचं नाही. आपला ध्येय, आपला विचार ठेवायचा आणि ते आपण आपलं काम करत राहायचं. हा संदेश माध्यमातून मी तुम्हाला देतो की तुम्ही जरी गड किल्ल्याच्या माध्यमातून काम करत असाल आणि जर असं काम करायची इच्छा असेल तुम्ही सांगा, पण आजूबाजूच्या लोकांना जी निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला, त्या नकारात्मक गोष्टीला सोबत घेऊ नका. एक पॉझिटिव्हिटी घ्या, सकारात्मक ऊर्जा घ्या आणि ती ऊर्जा घेऊन सरळ समोर चालत राहा. हा संदेश या लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्या जे सगळे कोणी ऐकत आहेत त्या सर्वांना देतो. अशी जरी तुम्हाला काम करायचं असेल तरी तुम्ही आमच्या रेंज ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपसोबत जोडल्या जाऊ शकता. आणि आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गड किल्ले आहेत त्या सगळ्या गड किल्ल्यांसोबत काम करतो. जवळपास 350 ते 400 किल्ले महाराजांनी आपल्या स्वराज्याला दिलेले आहेत. सगळीकडे काहीतरी आहे, दुसऱ्या राज्यात काहीतरी आहे, कोणाकडे ताजमहल आहे, कोणाकडे द ग्रेट वॉल चायना आहे, तर कोणाकडे ती एक काही काही संग्रहालय आहेत, कोणाकडे खूप काही आहे. परंतु महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची संपत्ती, महाराष्ट्राचं जे दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले गडकिल्ले आहेत. त्याच्यामुळं महाराजांना जपायचं असेल, महाराजांचं जर मानवंदना करायची असेल, महाराजांना खऱ्या अर्थानं त्यांचे विचार जर रुजवायचे असतील तर आपल्याला गडकिल्ल्यांना पुन्हा एकदा जिवंत ठेवलं पाहिजे. कारण गडकिल्ले हेच महाराजांच्या विचारांचं प्रतीक आहे, हे आहे, हेच महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते इतिहासाची साक्ष देणारे आहेत.
जे आज संगोपन आणि हे आपल्याला संरक्षण केलं पाहिजे. म्हणून मी तुमच्या सुद्धा सर्वांना विनंती करतो की इथून पुढं कोणीही कुठं तर ट्रेकिंगला जात असतात तर ट्रेकिंगला जा. आपल्या महाराष्ट्राचे जे ट्रेकिंग पॉईंट आहेत ते पाहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभवायलाच पाहिजे, परंतु ते अनुभवताना त्या गडकिल्ल्यांवर जाताना त्याच्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, आपलं योगदान स्वराज्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. या हेतूनं तुम्ही सुद्धा त्या गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवा. जिथं जासाल त्या गडकिल्ल्यांवर झाडं लावा. झाडं अशा ठिकाणी लावा ज्या ठिकाणी झाडं जगतील, त्याचबरोबर झाडं मोठे होतील. तर आपलं हे काम जे आहे, जे गडकिल्ल्यांचं आहे, जे अखंडपणे पुढं चालत राहील. फक्त ट्रेकिंग न करता या ट्रेकिंगच्या माध्यमातून महाराजांना अभिवादन करा, महाराजांना मानवंदना करा, महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवा, सह्याद्रीचं सौंदर्य जोपासा, असं मी तुम्हाला या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण शेवटचा जो सेशन आहे तो प्रश्नोत्तराचा घेऊया. तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काम करायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. माझ्यासोबत आम्ही 40 जण आहोत. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये आम्ही जाऊन फिरतो स्वतः. त्या ठिकाणी वृक्षारोपण असो, स्वच्छता असो, असे अनेक काम आम्ही करत असतो. आणि हे जर काही करायचं असेल, काही घडवून आणायचं असेल तर फक्त युवक हे काम करू शकतो. कारण APJ अब्दुल कलामांनी म्हटलेलं आहे की वह युवक ही क्या है जो हवा के साथ बदले, वह युवक ही क्या है जो हवा के साथ बदले. अरे युवक तो उसे कहते हैं जो हवा को बदले, युवक तो उसे कहते हैं जो हवा को बदले. म्हणून या हवेला बदलण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्या युवकांमध्ये आहे. म्हणून मी सगळ्या युवकांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन सांगतो, माझ्याकडून एक निवेदन करतो की तुम्ही गडकिल्ल्यांसाठी काम करा. जे काही हे नकारात्मक या निगेटिव्हिटीला बाजूला सारून एक नवीन सौंदर्य सह्याद्रीचं आपण निर्माण करू. तुम्ही मी आपण जर सगळे सोबत झालो तर आपला जो ज्वलंत इतिहास आहे तो ज्वलंत इतिहास असा पुन्हा एकदा स्थापित करू. तो सगळ्या जगांनी याचं रक्षण, सगळ्या जगांनी याची दखल घेतली पाहिजे. म्हणून या हवेला बदलण्याची, या सगळ्या ज्या निगेटिव्हिटीला बदलण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये सगळ्या युवकांमध्ये आहे. त्या म्हणून या APJ अब्दुल कलामांच्या विचारांवर आपण चालूया. मी केलं तर तुम्ही सुद्धा करू शकता. सगळे नवीन जॉईन होत आहेत बरेच जण, सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय, जय शिवराय. आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीतल्या विषयाकडे आलेलो आहोत आणि गडकिल्ल्यांच्या बाबतीतला हा विषय सांगत असताना जे यूथचं जे अट्रॅक्शन आहे, जे तरुण, आजकालची तरुणाई फक्त ट्रेकिंगसाठी जाते, तर ट्रेकिंगसाठी मर्यादित न राहता आपण शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे सगळ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. आज कोरोना संकटात झालं, त्याचबरोबर आज एवढा निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेला आहे. असे अनेक संकट त्यावेळेस स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना आली होती. पण त्या सगळ्या संकटांवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. का केलं? तर त्यांच्यासोबत मावळे होते. आज म्हणणे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यात नाही आहेत, परंतु आपण मावळे आहोत. मी आहे, तुम्ही आहे, आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे महाराज जरी नसतील तरी महाराजांच्या या विचाराचा आपण सगळ्या मावळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपण रक्षण केलं पाहिजे. आमचा एक मित्र आशिष जोशी आहे, आमचा एक मित्र मच्छिंद्र जेटे आहे, जे आमचे मित्र आहे, जे औरंगाबादला एक असतो आणि जो दिल्लीला असतो. हे दोघं सुद्धा ज्या ठिकाणी जातात गडकिल्ल्यांवर त्या ठिकाणी करतात, गडकिल्ल्याचं संगोपन करण्यासाठी काम करतात, वृक्ष संवर्धनाचं काम, सगळ्यांचा काम केलं. आमचे कोल्हापूरवरून लाईव्ह आलेले आहेत. ते त्यांच्या कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर त्यांनी स्वच्छतेची मोहीम राबवली होती. पन्हाळा गडावर त्यांनी झाडं लावलेली आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे. तुमच्या दूर जाऊन गड केले पाहिजे, झाडं लावले पाहिजे, असं काही नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या आसपास जेवढे झाडं आहेत, जेवढे गडकिल्ले आहेत, तेवढ्यावर आधी लक्ष द्या. त्याच्यामुळं हे प्रत्येकानं जर तेवढे त्यांच्या भागातले जर गडकिल्ले अशा पद्धतीने सांभाळले, अशा पद्धतीने त्यांचं रक्षण केलं, तर आपण सर्व मिळून महाराष्ट्रातील 350 ते 400 जेवढे गडकिल्ले आहेत त्या सगळ्या गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचवू. आता आपण शेवटचा जो विषय आहे प्रश्नोत्तराकडे जाऊयात. जेवढे लाईव्ह आहेत त्या सगळ्या लाईव्ह जे आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. जय शिवराय सगळ्यांना. गजानन जाधव आहेत, जे की सध्या इंदोरमध्ये राहतात, आणि गजानन जाधवांनी सांगितलं की इंदोरच्या एका किल्ल्यावर ते गेले होते आणि त्या किल्ल्यावर गेले असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे
जे इंदोरमध्ये आहे किंवा जे मध्य प्रदेशामध्ये जे गडकिल्ले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी अतिशय सुंदर आणि सुशोभित असे गडकिल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे जर इंदोरचे लोक त्यांच्या गडकिल्ल्यांना खूप एवढं जोपतात, जे मध्य प्रदेशाचे एक गडकिल्ले आहेत ते लोक त्यांचं खूप संरक्षण करतात, तर आमचे जे गजानन जाधव आहेत त्यांना सुद्धा असं लक्षात आलं की आपण आपल्या भागातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर असं का करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इंदोरवरून जेव्हा जेव्हा ते औरंगाबादला येतात, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात आणि जेव्हा एखाद्या गडकिल्ल्यावर जातात तेव्हा तिथे हे अशा पद्धतीचं वेगवेगळे संगोपनाचं काम करतात. अनिकेत पाटील आमच्यासोबत आहेत कोल्हापूरचे. अनिकेत पाटील आमच्या ग्रुपचे आहेत आणि अनिकेत पाटील नेहमी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सोबत असतात. अनिकेत पाटील जय शिवराय जय शंभूराजे. सगळ्यांचे वेदांत चव्हाण आहेत, वेदांत चव्हाण जय शंभूराजे. वेदांत चव्हाण देशमुख सुद्धा छत्रपतींचे एक मावळे आहेत. आणि वेदांत चव्हाण, मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपण जिथं ज्या ठिकाणी ट्रेकिंगलाच असाल तिथं अशा पद्धतीनं वृक्ष संवर्धनासाठी, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी, महाराजांच्या विचारांसाठी असे एक नक्की कामं करा. सादिक शेख आहेत आमचे मास या विद्यार्थी संघटनेचे औरंगाबादचे अध्यक्ष आहेत, औरंगाबाद युनिव्हर्सिटीचे. सादिक भाई खूप खूप नमस्ते आणि धन्यवाद, तुम्ही हा लाईव्ह जॉईन केला. तुमचं एक ज्वलंत तुमचं एक ज्वलंत उदाहरण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि त्यावेळेस त्यांच्या स्वराज्याला, त्याचबरोबर आज सुद्धा त्यांनी जे विचार ठेवले आहेत त्याच्या माणूस हा काम करतो. सादिक शेख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती संभाजीराजांसाठी, आई जिजाऊंसाठी अखंडपणे काम करत असतात. विद्यापीठामध्ये सुद्धा महाराजांचे विचार पोहोचण्याचे ते काम करत असतात. साई प्रसाद आहेत. साई प्रसाद सुद्धा, तुम्हाला मी सुद्धा नम्र विनंती करतो की आमच्यासोबत जॉईन व्हा, नाहीतरी तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी गडकिल्ल्यांचं संगोपनाच्या बाबतीत काम करा. जितेंद्र मानगावे आमचे दादा आहेत, दादा कोल्हापूरवरून जॉईन झाले. दादा जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. तुम्ही आमच्या सोबत आहात म्हणून आमचा रेंज ट्रेकर्स ग्रुप आहे. दादा आमच्या रेंज ट्रेकर्स ग्रुपला जॉईन झालेत. त्याचबरोबर संदीप पंडित आहेत जे आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये आहेत पण सध्या मध्य प्रदेशात राहतात. त्यांना सुद्धा विनंती करतो की तुमच्या इथे किंवा ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रात येसाल आपल्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, नाहीतरी तुम्ही आमच्या सोबत या. मच्छिंद्र म्हणतात की भाऊ आम्हाला तुमच्या रेंज ट्रेकर ग्रुपचे सदस्य व्हायचे आहेत. तुम्ही ऑलरेडी सदस्य आहात मच्छिंद्र भाऊ. ज्याच्या मनात हा विचार निर्माण येतो की ज्याच्या मनात हा विचार येतो की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करायचं आहे, तो प्रत्येक मावळा आमच्या रेंज ट्रेकर्स ग्रुपचा सदस्य आहेत. आशिष जोशी आमचे मित्र म्हणतात की खूप छान उपक्रम आहे विवेक पवार पाटील, आम्ही नक्कीच लक्षात ठेवू तुमचे मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद आशिष जोशी. आणि तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आहात आणि म्हणून आम्ही जे काही आज करू शकतो ते तुमच्या मार्गदर्शनामुळे करू शकतोय. सचिन जाधव आमचे सह्याद्रीचा मावळा सचिन जाधव जॉईन झालेले आहेत, अहमदनगर जिल्ह्यातले आहेत. सचिन भाऊ सुद्धा आम्हाला रेंज ट्रेकर्स ग्रुपमध्ये आहेत, आम्ही त्यांच्यासोबत देखील वेगवेगळ्या ठिकाणी आमच्यासोबत ते असतात. तामसा मंच माझ्या गावचा एक सोशल ग्रुप आहे. तामसा मंच तुम्हाला देखील मी विनंती करतो की तुमच्या आणि आमच्या रेंज ट्रेकर ग्रुपच्या आपल्या दोघांच्या माध्यमातून दोघांच्या संयुक्तरित्या आपण महाराष्ट्रामध्ये असेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करूया महाराजांच्या गडसंवर्धनाचे. शिवम गुमटे आमचे मित्र आहेत. संकेत कोळी आमचे रेंज ट्रेकर ग्रुपचे अतिशय महत्त्वाचे सदस्य आहेत. ते म्हणतात की धन्यवाद सर, या कार्यात आम्हाला सहभागी करून घेतले. संकेत, खरं तर धन्यवाद म्हणजे तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद की तू आपल्यासोबत आहेस. आणि कोल्हापूरचा रांगडागरी जर सोबत असेल तर मला नाही वाटत कोणाला कशाची भीती आहे. आम्ही तुझ्या सोबत असल्यामुळं आपण खूप चांगलं काम करू शकतोय. मोहित सहारे, विवेकजी फार छान. मोहित जी तुमच्या कामापुढं खरं तर आमचं काहीच नाही आहे. मोहित सहारे माझे मित्र आहेत जे वर्ध्याचे आहेत आणि समाजामध्ये जे फुटपाथ स्कूल एक त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे फुटपाथवर विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी त्यांनी शाळा तयार केलेली आहे. त्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिकवतात. तुमचं काम तर आमच्यापेक्षा खूप महान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारावर तुम्ही देखील काम करत आहात. तुमचं काम, तुमच्या कामाला सॅल्यूट. आणि नक्की आपण दोघं सोबत येऊन काम करू. भरत धोत्रे आमचे मित्र आहेत. भरत दादा, हो दादा नक्की करू आपण. हो भरत दादा, रेंज ट्रेकर ग्रुपच्या स्थापन जेव्हा केलं तेव्हा तुम्ही सोबत होते. पहिल्यांदा राजगड ते तोरणा हा ट्रेक आम्ही केला आणि त्या ट्रेकच्या माध्यमातून दादा आमच्या सोबत होते. त्यावेळेसच हे कुठेतरी आमच्यामध्ये विचार आला आणि ही संकल्पना आम्ही सर्वप्रथम सगळ्यांसमोर मांडली. नक्कीच आजचा युवक आपल्यासोबत जॉईन होईल. नक्कीच भाऊ किल्ले संवर्धन करणे आपलं कर्तव्य आहे. मच्छिंद्र जेठ म्हणतात की सेनापती नेताजी पालकरच्या कर्मभूमीतले तुम्ही, शेवटचा श्वास त्यांनी तुमच्या भूमीत घेतला, त्याची दखल घ्या. मच्छिंद्र भाऊ नक्कीच तामसा मंच आणि आम्ही
नेताजी पालकरची समाधी, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जातात आणि इतिहासामध्ये ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे, ते आमच्या तामसा गावात त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि त्यांची समाधी, त्याचबरोबर त्यांचा इतिहास पुन्हा सांगण्याचं काम मी आणि आमचा ग्रुप, जो सोशल तामसा ग्रुप आहे, तामसा मंच जो ग्रुप आहे, तो ग्रुप आम्ही काम केले, आम्ही त्याच्यासाठी काम करतोय. आणि तुमची देखील आम्हाला सहभागी आवश्यक आहे. तुम्ही देखील आमच्यासोबत नक्की या. आशिष जोशी म्हणतात की गडकिल्ले संवर्धनासाठी काय थोडं पुढे उचलले पाहिजे, त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. नक्कीच मार्गदर्शन झालेलं आहे आपलं. गजानन जाधव म्हणतात का लढायचं नाही लढायचं, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाने महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढायचं आहे आपल्याला, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. नक्कीच बरोबर आहे. नेताजी पालकरांची समाधी आहे, त्या समाधीचं एक नवं रूप द्यायचं आहे, प्रेक्षणीय बनवाच, काहीतरी सांगा. तामसा मंच आपण यात बरोबर आपण सोबत मिळून एक याच्या ठिकाणी खूप छान काम करणार आहोत. आणि त्याच्यात काही विषय नाही आहे. नेताजी पालकरांचं आणि तामसाचं नाव हे आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाईल, याच्याबद्दल काहीच शंका नाही. प्रतीक बंब आमचे मित्र आहेत, आम्ही सोबत आहोत. भाऊ तुम्ही सोबत आहात आणि तुमची सोबतीची आम्हाला आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवडचे आमचे प्रतीक बंब आहेत, जे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचे समाजात काम करतात. तुमची आवश्यकता आहे भाऊ, आणि तुम्ही सोबत असताल तर आपण काम करू. आशिष जोशी म्हणतात आजकाल गडकिल्ल्यावर कपल्स अश्लील चाळे करताना दिसतात, त्यावर युवकांना थोडं मार्गदर्शन करा. नक्कीच हा हसण्याचा विषय नाही आहे, हा खूपच चिंतेचा विषय आहे. आणि गडकिल्ल्यांवर जाऊन अशा पद्धतीनं चाळं करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बघत असतील तर त्यांना वाटत असेल की मी आत्ताच्या आत्ता खाली यावं आणि दोघांच्याही थोबाडात एक लगावून द्यावे आणि त्यांना महाराष्ट्रातून हकलून द्यावं, अशा पद्धतीचे हे गडकिल्ले चालत असतात. आणि त्याचं जे मान जी आहे, प्रतिष्ठा आहे गडकिल्ल्यांची, ती राखली पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश, बरोबर आहे मच्छिंद्र भाऊ. राष्ट्र महान राष्ट्र आहे. सागर कुलकर्णी आमचे म्हणतात भाऊ तुम्ही पुढे चला, तुम्हाला पाठिंबा आहे. सोबत नाही येऊ शकत पण विचारांनी नक्की सोबत आहे. आम्हाला त्याचीच आवश्यकता आहे. जरी तुम्ही फिजिकली सोबत नाही आली तरी तुम्ही विचारांनी आमच्या सोबत आलेलं आम्हाला आवडेल, आणि त्याची सुद्धा आवश्यकता आहे. सागर कुलकर्णी नक्कीच तुम्ही सोबत आहात, आम्हाला माहिती आहे. जीवनाच्या प्रत्येक आतापर्यंत आपल्या मैत्रीमध्ये तुम्ही नेहमी सोबत आहात. वैभव बाळेचे युवा बातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ते म्हणतात की आम्हाला सुद्धा सोबत घ्या पाटील, तुम्ही तिथं आम्ही. नक्कीच वैभवजी तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आपण सोबत मिळून एखादं खूप चांगलं गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं कोरोना गेल्यानंतर आपण काम करू. भरत धोत्रे दादा तुमच्या सांगा ही आम्ही. हो आमच्यासोबत तुम्ही आहात, तुमच्यासोबत आम्ही आहोत. या भूमिमंडळीचे ठाई धर्मरक्षी ऐसे नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. धन्यवाद मच्छिंद्र भाऊ. हे खरं तर तुमच्या आमच्याला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या मावळ्यांना लागू होतं. खूप लोक नवीन आहेत पवार साहेब, त्यांना आपल्या गडकिल्ले संघटना भर द्या. नक्कीच. अनिकेत पाटील म्हणतात की एक गड एक झाड, ही एक संकल्पना तुम्हाला सांगायची राहिली. एक गड एक झाड हा संकल्पना काय आहे तर या वर्षी सुरुवातीला म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला जे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे 1 तारखेला 1 जानेवारीला आम्ही एका किल्ल्यावर गेलो होतो, तिकोना किल्ल्यावर. आणि त्या किल्ल्यावर जाताना आम्हाला लक्षात आलं की हे किल्ल्यांवर जर झाडं लावायची असतील तर काहीतरी एक टॅगलाईन घेतली पाहिजे, काहीतरी एक वाक्य घेतलं पाहिजे, त्याच्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. एका ठिकाणी मी वाचलं होतं की शिवछत्रपतींची पताका घेऊ हाती, शिवछत्रपतींची पताका घेऊ हाती, चला मित्रांनो एका गडावर एकतरी झाड लावू. त्याच्यामुळे ही छत्रपतींची पताका आपण हाती घेऊन एक गड एक झाड ही एक संकल्पना राबलेली आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही गड किल्ल्यांवर जातो त्या ठिकाणी आम्ही किमान एक तरी झाड लावतो. त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा सगळ्यांना विनंती आहे, ज्या माध्यमातून जे सगळे लोक बघत आहेत, की एक गड एक झाड या संकल्पनेचा तुम्ही सुद्धा सभासद व्हा. ज्या गडावर जाता तिथं किमान एक तरी झाड लावा. आशिष मग्न आमचे मित्र आहेत. आशिष भाऊ आपण नक्की शेवटच्या श्वासापर्यंत गड किल्ल्यांसाठी काम करत राहू. नक्कीच आशिष भाऊ, आणि तुम्ही सोबत आहात, आपण सगळे सोबत आहोत म्हणून या गड किल्ल्यांसाठी आपण काम करतो आहोत. तुमची सोबत आम्हाला आवश्यकता आहे. शिवम गुमटे खूप खूप शुभेच्छा. विवेक थँक्यू भाऊ, खूप खूप थँक्यू. दादा मस्त लवकर आपण आपल्या कार्यात करूया, एक गड एक झाडास सुरुवात करूया. नक्कीच. आता कोरोना गेल्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे पुन्हा एकदा गड किल्ल्यांवर जाणं आणि पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी काम करणं. शुभम निकम जे आपले मित्र आहेत ते म्हणतात की भाऊ आपण योग्य सांगताय, पण आपण बघतो की बऱ्याच फॅमिली आज गड किल्ल्यांवर पिकनिक साजरा करण्यासाठी जातात, त्यामुळे किल्ले जपले जातात, जेथे कचरा वाढतोय यावर काहीतरी मार्ग काढता येईल का. शुभम भाऊ, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलात. आपण एक पिकनिक आपण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून जातो.
सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच पर्यटन ही एक वेगळी संकल्पना आहे आणि गडकिल्ल्यांचं जे भ्रमंती असते ज्याला दुर्ग भ्रमंती म्हणतो ती एक वेगळी संकल्पना आहे. पर्यटन आणि दुर्ग भ्रमंती या दोन गोष्टीमध्ये लोक बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतात शुभम भाऊ. लोक गडकिल्ल्यांवर जातात, दुर्ग भ्रमंतीला जातात आणि ते म्हणतात की आम्ही पिकनिकला चालू आणि त्या ठिकाणी जातात, एन्जॉय करतात. एन्जॉय करा, महाराजांचं जो बांधले तुम्ही बघा, त्याचा अभ्यास करा, ते आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. परंतु हे झाल्यानंतर तिथं कचरा करणं, त्याला घाण करणं हे कुठंतरी खूप चुकीचं आहे. नक्की काम करता येईल याच्यासाठी आणि रेंज ट्रेकर्स ग्रुप आम्ही काम करतोय. तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या. आपण मिळून गडकिल्ल्यांचं एक जो स्वच्छतेची साखळी आहे ती एक मोहीम चालू करू, गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम. आशिष जोशी म्हणतात की आजकाल काही ग्रुप्स गडकिल्ल्यांच्या नावाखाली भरपूर पैसे उघडतात आणि ट्रेकिंगला नेतात, त्याला थोडंसं स्वरूप येत आहे, त्याबद्दल बोला. आशिष भाऊ, अतिशय महत्त्वाचा आणि ते अतिशय चांगला प्रश्न हा तुम्ही विचारलेला आहे. बरेचसे आता आम्ही सुद्धा गडकिल्ल्यांवर पहिल्यांदा जात असताना बऱ्याचशा ट्रेकिंगच्या ग्रुपच्या माध्यमातून जाण्याचा आम्ही विचार करत होतो. परंतु ते एक दोन वेळेस अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की गडकिल्ल्यांच्या ट्रेकिंगला जातात, 1000-1500 वगैरे त्यांचा जो काही रेट आहे तो रेट घेतात, जातात आणि एन्जॉय करून येतात. आणि गडकिल्ल्यांवर जायचं, तुम्हाला आम्ही ट्रेकिंग घडून आणू, शिवाजी महाराजांचं जे आहे त्यांचं वैभव दाखवू, अशा बॅनरखाली अशा जाहिरातीखाली ते पैसे उकळतात. निश्चित ही गोष्ट चुकीची आहे आणि रेंज ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आणि आपण सर्व मिळून याच्याबद्दल जनजागृती करू की तुम्ही जा, ट्रेकिंग करणं हे वाईट नाही आहे, तुम्ही जा, पण त्या ठिकाणी स्वच्छता बाळगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तरी तिथं किमान अबाधित ठेवा. सचिन जाधव, आपले कार्य बघून नेहमीच अभिमान वाटतो साहेब. आपले नाही हो, आपण आपल्या सगळ्यांचे कार्य आहे ते, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून हे कार्य आहे. गजानन जाधव, आपण महाराजांचे मावळे आहोत पण युवकांना त्या मार्गदर्शनाची गरज भासते, तुम्ही देताय. नक्कीच भाऊ, प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी काम करावं, पण ते कुठून सुरू करावं हेच कोणाला काही कळत नाही. त्याच्यामुळं हा प्लॅटफॉर्म आमचा रेंज ट्रेकर्स ग्रुपचा किंवा तुम्ही असा एखादा ग्रुप काढा, रेंज ट्रेकर्स ग्रुप असो किंवा तुमचा ग्रुप असो, आपलं अंतिम ध्येय हेच आहे की महाराजांचे विचार, महाराजांचे गडकिल्ले पुन्हा सारखे पहिल्यांदासारखे सौंदर्य झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे काम करा. अश्विनी मॅडम आमच्या म्हणतात की खूप चांगलं काम करताय विवेकजी. धन्यवाद अश्विनी मॅडम. तुम्ही नाशिक जिल्ह्यातले आहात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये खूप गड आहेत आणि आम्हाला नाशिक जिल्ह्यात यायचं आहे आणि आमची इच्छा आहे की तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात, आमच्या या उपक्रमात आमच्या सोबत या, आम्हाला नक्की आवडेल. आमच्या ग्रुपच्या माध्यमातून करत असलेले कार्य म्हणजे ईश्वर कार्य. नक्की वैभवजी, तुमचं आणि आपलं कार्य एकच आहे आणि खूप चांगलं काम तुम्ही देखील करतात आणि हो, ईश्वर कार्य यात काहीच वाद नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला दैवत आहेत ते आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजे दैवताचं काम करणं. अनेक प्रश्न येतात, अनेक जण विचारत आहेत की शुभम निकम, प्रसाद काळे, सरकारची भूमिका काय असावी? प्रसाद, अतिशय चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही देखील गडकिल्ल्यांच्या माध्यमातून फिरत असताना आम्हाला लक्षात आलं की गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम किंवा त्यांच्या जपणुकीचं काम हे जसं एका मावळ्याचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या नावानं मतं मागून सरकार जे असतं ते काम करणं, त्या सरकारचं देखील खूप महत्त्वाचं एक काम आहे. आणि प्रसादजी बरोबर आहे तुम्ही, आम्ही देखील उद्धव ठाकरे आणि आता पर्यटन मंत्री, पर्यावरण मंत्री आपले आदित्य ठाकरे झालेले आहेत. आम्ही ठाकरे साहेबांना निवेदन केलेलं आहे आदित्यजींना की आम्ही असं काम करतो आहोत आणि महाराष्ट्र शासनानं हा उपक्रम एक गड एक झाड असो किंवा आमचे जे गड संवर्धनाचा असो किंवा स्वच्छतेचा असो, महाराष्ट्र शासनानं असं करायला सांगितलं पाहिजे, अशाबद्दल जनजागृती केली पाहिजे आणि प्रोत्साहन केलं पाहिजे. त्याच्यावर हे कार्य खूप वाढत जाईल. सांगतोय पण आज भाऊ बऱ्याच अनेक प्रश्न येत आहेत. गौरव दांडगे, गौरव भाऊ, धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया आली आणि खूप छान वाटलं. तुम्ही लाईव्हमध्ये आपल्यासोबत जॉईन झाल्यात, बऱ्याच दिवसानंतर कदाचित आपली भेटवट असेल आणि धन्यवाद. सचिन भाऊ की आज काही नापाक लोक गडकिल्ले बांधायचे शर्त, निश्चितच याच्यावरून मला एक आठवतं की हे खूप मागे डिसिजन झाला होता, निर्णय झाला होता, नंतर मागे घेण्यात आला. नाही द्यायला पाहिजे, मुळात हा त्यांचा अधिकार नाही आहे, देऊ शकत नाही कोणी. आणि मागे मी वाचलं होतं एका ठिकाणी 2012ला सातारा जिल्ह्यामध्ये एक यशवंतगड आहे. 2012ला तो यशवंतगड, त्याचा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला जो त्या गडकिल्ल्यांचा जो पहारेदार होता, जो गडकिल्ल्यांचा प्रमुख होता त्या यशवंतगडाचा,
त्या यशवंतगडाच्या आजचा जो वारसदार आहे त्यानं 2012 मध्ये तो किल्ला विकला होता आणि त्यावेळेस तो 35 लाख किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या यशवंतगडाची किंमत 35 लाख लावली. मुळात विकणं हेच चुकीचं आहे. 35 लाखाला विकला तेव्हा बरेच वाद झाले, निर्माण झाले आणि गडकिल्ले भाड्यानं देणं विकणं अतिशय आपल्यासाठी अभिमानाची बाब नाहीये. म्हणजे हे थांबायला पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी काम करू. आजचा युवक जागा झाला पाहिजे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करत आहात ते खूप महत्त्वाचे आहे, आशिष जोशी म्हणतात. धन्यवाद भाऊ. मार्गदर्शनाची गरज आहे आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा अस्तित्वाचा विषय आहे आणि काम कुठून सुरू करावं हेच कोणाला कळत नाही. तर हे या माध्यमातून आपण त्यांना सांगत आहोत. भाऊ नक्कीच मला तुमचा ग्रुप जॉईन करून महाराजांच्या किल्ल्यांसाठी काम करायला आवडेल. शुभम निकम भाऊ खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे युवक आहे, तुमच्यासारखे तरुण आहे, तुमच्यासारखे आपले मित्र आहेत आमच्यासोबत येण्यासाठी आम्हाला म्हणतात की तुमच्यासोबत येऊ, त्याच्यामुळेच आमचं मनोधैर्य अजून उंचावते. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण सोबत येऊन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं काम करू. गजानन जाधव म्हणतात की राजे गडकिल्ल्यावर केल्या जाणाऱ्या धूम्रपानाबद्दल काय सांगाल? गजानन भाऊ, धूम्रपान असो मद्यपान असो गडकिल्ल्यांवर जे केलं जातं ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. महाराजांनी आपल्याला ही शिकवण दिली आहे का ज्या ठिकाणी रक्त अक्षरशः रक्त सांडलं आणि एवढा इतिहास तयार झाला त्या इतिहासाच्या ठिकाणी त्या रक्ताच्या ठिकाणी तुम्ही बॉटल घेऊन बसणं, मद्यपान आणि धूम्रपान करणं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला सगळ्यांना चौथीला इतिहास होता, याचा अर्थ तुम्ही तो इतिहास अजूनही वाचलेला नाही असं त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं की हे थांबलं पाहिजे आणि आपण याच्यासाठी देखील काम करूया. गोळ्या घातल्या पाहिजे म्हणतात. नक्कीच गोळ्या तर घातल्या पाहिजे, खूप चुकीची गोष्ट आहे ही. मच्छिंद्र जेवण होता भाऊ काही नापाक लोक गडकिल्ले भाड्याचा विषय झालेला आहे आपल्या, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं या बरेच जण जॉईन होतात, खूप काही काही प्रश्न विचारत आहेत. शेवटी सगळ्यांना एवढं सांगतोय की तुम्ही असो मी असो सार्वजनिक जीवनात आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपण हे आयुष्य जगत असताना, वैयक्तिक आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना प्रत्येकाला आपण आयुष्य जगतो. आपलं नोकरी असेल, तुमची आमची सगळ्यांची नोकरी, तुमचं आमचं सगळ्यांचं शिक्षण, या सगळ्यातून आपण वेळ काढून कुठंतरी आपण आपल्या गडकिल्ल्यांसाठी काम केलं पाहिजे, आपल्या इतिहासासाठी आपण काम केलं पाहिजे. महाराजांनी गड केलेले आहेत. आता खरं तर दुर्ग हे 3-4 प्रकारचे त्यांनी कॅटेगरी केलेले आहेत. जलदुर्ग असो, भूदुर्ग असो, असे वेगवेगळे दुर्ग आहेत. त्या प्रत्येक दुर्गावर जाऊन त्यांचं रक्षण केलं पाहिजे. हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुम्ही काम केलं म्हणजे आपण उपकार केले असेल नाही, त्या कर्तव्य आहे ते प्रत्येकाला केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी ते मिळून सोबत करू. यशपाल आपले खूप मस्त विवेक, खूप माहिती देतोय तू. खरं तर मी त्यांना मी नाही सगळेजण आपण त्यांना विकी बाबा म्हणतो. विकी बाबा खूप माहिती देतो मी, याच्यात काही वाद नाही, काही हरकत नाही. परंतु मी आज जो काही आहे किंवा आपण जो काही काम करतोय किंवा सार्वजनिक काम करण्याची संकल्पना आहे, जी आवड आहे मला तुमच्या माध्यमातून लागलेली आहे. विकी बाबा तुम्ही जे काम करताय ते खूप मोठं कार्य आहे आणि तुमच्या कार्याबरोबर आम्हाला देखील जॉईन, आमच्यासोबत माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्यासोबत जॉईन झाले पाहिजे आणि आपण तुम्ही आणि मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या ग्रुपच्या पद्धतीनं विकी बाबा आपण एक कार्यक्रम घेतला पाहिजे छान. आणि मी विनंती करतो की तुम्ही या, आपण एक छान कार्यक्रम घेऊ. अनेक प्रश्न येत आहेत, खूप काही लोक विचारत आहेत. तुमच्यासारखे सोशल वर्कर मुळे धारूर सारखा किल्ला नावाचे उभारला गेलाय. नक्कीच प्रसाद काळे भाऊ, मी काय असो सोशल वर्क प्रत्येकानं केलं पाहिजे आणि तुम्ही देखील करत आहात. आपण सगळ्यांनी मिळून करू सोशल वर्क. भाऊ जंजिराबद्दल काही बोलचाल का? जंजिरा किल्ला हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता आपल्या इतिहासातला आणि जलदुर्ग आहे तो. समुद्रात देखील जेवढ्या लाटाच्या लाटा तो जो येतात तो झेलत. आज आपण बघितलो की एका निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राला सगळं थांबवलेलं आहे, मुंबईला थांबवलं आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्या लाटांनी सगळ्या लोकांना अक्षरशः परेशान करून ठेवलेलं आहे. त्या काळात अशा लाटा येत होत्या, असे वादळ येत होते, परंतु त्या सगळ्या वादळांना भेडून देखील किल्ला तो अबाधित राहिलेला आहे आणि इतिहासातला प्रचंड असा महत्त्वाचा जो किल्ला आहे तो जंजिरा. भाऊ मच्छिंद्र भाऊ नक्कीच. सादिक भाऊ म्हणतात आमचे भाऊ औरंगाबादचा ग्रुपसुद्धा आपल्यासोबत जॉईन होईल. भाऊ नाही, मला विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यासोबत जॉईन झाले तर युनिव्हर्सिटीत आपल्या विद्यापीठातले असंख्य विद्यार्थी आमच्यासोबत जॉईन होतील. विद्यापीठ, तुमची संघटना आणि आपण आपल्यातर्फे आपण एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असो किंवा बाहेर कुठेतरी असो एक छान कार्यक्रम घेऊया. तुमची आम्हाला सोबत आवश्यकता आहे.
सागर विजय बघतायत. सागर भाऊ, तुमचं स्वागत आहे आपल्या या फेसबुक लाईव्हमध्ये. तुम्ही इंच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलं आहे, अजून तुम्ही काम करत आहात. मला आवडते समाजासाठी. तुम्हाला आवडते नाही, तुम्ही खूप चांगलं समाजकार्य करता. आमचे प्रलय भाऊ आहेत जे आमच्या गावचे आहेत, आमचे गावकरी आहेत. आणि प्रलय भाऊ म्हणतात ग्रेट वर्क विवेक भाई, वी प्राऊड ऑफ यू. थँक्यू प्रलय. तुमच्यासारखे मित्र असतात जे असं चांगलं चांगलं बोलतात, आम्हाला प्रोत्साहन देतात, आमचं मनोधैर्य वाढवतात. आणि तुमच्यासारख्या मित्रांमुळं अजून काम करण्याची आमच्यामध्ये ताकद होते. तो विश्वास, एक दृढ विश्वास आमच्यामध्ये निर्माण होतो. बरेच जण जॉईन होतात, खूप काही प्रश्न येतात. 7:44 आपल्याला होत आहेत. जवळपास पाऊण तास झाला हे लाईव्ह चालू आहे आणि अजूनसुद्धा बरेच जण जॉईन होत आहेत. त्याबद्दल सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या लाईव्हमध्ये स्वागत करतो. जितेंद्र मानगावे, नक्कीच नक्की नाही, तुम्ही सोबत आहात जितेंद्र दादा, म्हणून आपलं हे काम चाललेलं आहे. तुमचा आधार आम्हाला खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही बोला, कधी पण तयार आहे. नक्की विकी बाबा, आपण बोलू, आपण याबद्दल डिस्कशन करू आणि लवकरात लवकर याच्याबद्दल आपण काम चालू करू. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या लाईव्हमध्ये तुम्ही जॉईन झाल्यात. दडे शिवरायांच्या मावळ्यांची तलवार जुलूम राजवटीवर, जिंके किल्ले फडके भगवा गगनावर, हिंदवी स्वराचा भगवा रयाट होऊया. नक्कीच हिंदवी स्वराचा भगवा रयाट होऊया आणि काम तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून करूया. ही या ठिकाणी या लाईव्हच्या समारोपाकडे आम्ही जाताना सांगतो. खूप चांगले तुमचं सहयोग लागलेला आहे. खूप जणांनी येऊन प्रश्न विचारले, त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि सोबत येण्याचं देखील बोलून दाखवलं. आपण सगळ्यांनी सोबत येऊन येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करूया. तुम्ही बघत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या मागेच आहेत व त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वांनी या लाईव्हसाठी सुद्धा, महाराजसुद्धा असं मी म्हणतो की हा जो फेसबुक लाईव्ह हा सुद्धा महाराज साक्षात वरतून बघत आहे. त्यामुळं महाराजांना साजेसं असलेलं काम, महाराज साजेसं असलेलं आपण या ठिकाणी बोलत आहोत. महाराज तुमच्या आणि आमच्या सगळ्यांकडे महाराज बघत आहेत आणि महाराजांना, तुम्ही आणि मी या लाईव्हच्या माध्यमातून महाराजांना असं वचन देऊया की महाराज, आम्ही सर्वप्रथम तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि तुमच्या गडकिल्ल्यांसाठी, तुमचा इतिहास ज्वलंत ठेवण्यासाठी आम्ही अखंडपणे काम करत राहू, असं महाराजांना या ठिकाणी आपण वचन देऊया. अतिशय छान सांगितलं. गजानन भाऊ, आशिष भाऊ, विकी बाबा, मच्छिंद्र भाऊ, प्रलयजी, जितेंद्र दादा, सादिक दादा, आमचे सागर भाऊ, प्रसाद काळे, या सगळ्यांचं, गौरव भाऊ आमचे, आशिष जोशी, शुभम निकम भाऊ, या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सचिन जाधव, अश्विनी मॅडम, वैभव बाळे, तुमचंसुद्धा खूप खूप आभार. यात आता आपण आभार प्रदर्शनाकडे थोडक्यात म्हणजे जाऊया. या लाईव्हसाठी भाऊ, आपल्या कार्याला सलाम. भरत धोत्रे, आपलं, तुमचं, आमचं सगळ्यांचं कार्य आहे हे. महाराज बघत आहेत. हो आशिष भाऊ, खूप मस्त वाटलं. नक्कीच आपण सगळे मिळून सगळ्या गडकिल्ल्यांना सांभाळून ठेवूया. माझ्या रेंज ट्रेकर्स ग्रुपचे काही अतिशय महत्त्वाचे सदस्य आहेत ज्यांचं मी आता नाव घेतलं. त्याचबरोबर विशाल खानापुरे, आमचे अवधूत गुरव, असे अनेक सदस्य आहेत जे या ग्रुपच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले. अनिकेत पाटील असतील, आशिष मगदूम असतील, मच्छिंद्र जेटे, आशिष जोशी, संकेत मांगावे, भरत दादा आणि असंख्य आहेत. आमच्या 40 जणांचा आता जवळपास ग्रुप तयार झालेला आहे. या सगळ्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो की तुम्ही आणि आपण जो पहिल्यांदा जो रेंज ट्रेक जो केला होता, किल्ले तोरणा ते किल्ले राजगड, त्याच्या माध्यमातून ही संकल्पना सुचली आणि त्याच्या माध्यमातूनच आपण हे सगळं लाईव्ह करू शकलेलो आहोत. तामसा मंच, आपण नक्की, तुमचं मी सूचना ठेवलेली आहे. नेताजी पालकर यांच्या समाधीसाठी आपण एकत्र येऊन काम करू आणि येत्या काही दिवसात, येत्या काही दिवसामध्ये, महिन्यामध्ये सगळ्यांना नेताजी पालकरांचा आणि तामशाचा गौरव वाटेल असं काम आपण या माध्यमातून करूया. प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे. सगळे लाईव्ह आले, अनेक प्रश्न विचारले आणि मला वाटतं हा सगळे तुमचा आणि आपला जो मैत्रीचा आहे, जो घट्ट मैत्री आहे, जो आपला एकमेकांचा विश्वास आहे, त्याच्या बळावर आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत. 45 मिनिटाच्या एखादा विषय परत नक्की आपण लाईव्ह परत घेऊन येऊया. तुम्ही आणि मी, आपण दोघे मिळून वाटल्यास एखाद्या दिवशी जो ग्रुप लाईव्ह असतो तो करू. मच्छिंद्र भाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल
विकी बाबा, तुम्ही नेहमी आमच्या सोबत राहता आणि इथून पुढे मी येईल. खूप खूप धन्यवाद. नक्की या, आपण एकत्र मिळून काम करू. आणि चला, आता सर्वप्रथम सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर युवा बातमी महाराष्ट्रातलं असं एक न्यूज चॅनलचं त्यांनी सुरू केलेलं आहे बातमीचं. आमचे मित्र वैभव वाळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथले आहेत. युवकांसाठी एक व्यासपीठ निर्माण करावं असं त्यांच्या मनात विचार आला. जे युवकांचे सोशल ॲक्टिव्हिटीज असतात, तुमच्या आमचा हा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा विषय असो, हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या त्याचबरोबर प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. या माध्यमातून युवा बातमी हे पेज वैभव वाळेजींनी चालू केलेलं आहे. तुमच्या या पेजला, तुमच्या या कार्याला माझ्याकडून, रेंज ट्रेकर्स ग्रुपकडून, सगळ्यांकडून मी खूप खूप सदिच्छा देतो. तुमचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी तुम्ही मला बोलवलेलं आहे. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि गडकिल्ल्यांच्या बाबतीत एक नवीन पर्व सुरू करूया, एक नवीन इतिहास घडवूया, एक नवीन विषय सर्वांसमोर मांडूया. याबद्दल बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये खूप छान वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य तुमच्यासमोर मी मांडतोय. इतिहासावर करावा गर्व, गडकिल्ल्यांचे इतिहासावर नित्य करावा गर्व. ऐतिहासिक वास्तू सांभाळून सर्व मिळून आयुष्याला देऊया एक नवे पर्व. ऐतिहासिक वास्तू सांभाळून सर्व मिळून आयुष्याला देऊया एक नवे पर्व. तुमच्या आमच्या आयुष्याला या माध्यमातून एक नवीन पर्व देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला पुन्हा एकदा जागरूक ठेवूया. सह्याद्रीला पुन्हा एकदा धगधगट ठेवूया. त्यासाठी गडकिल्ल्यांचं संवर्धन करूया. आणि मी तुम्हाला देखील विनंती करतो की जिथे जासाल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा. आणि सर्वांची मी रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.